नमस्कार विद्यार्थी मित्रो. कॉम्पिटेटिव्ह विभव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागच्या समाजसुधारकांमध्ये आपण साने गुरुजींचा विचार केला. साने गुरुजींनी आंतरभारतीय संकल्पना कशा पद्धतीने मांडली, त्यांची वेगवेगळी नियतकालिका कोणती होती, बालसाहित्य कोणते होते, कादंबऱ्या कोणत्या होत्या. तर खूप मोठं लिखाण श्यामची आई 1935मध्ये त्यांनी आत्मचरित्रपूर्ण ग्रंथ लिहिलेला होता आणि 1954मध्ये त्याच्यावरती काय चित्रपट तयार करण्यात आलेला होता. ह्या सगळ्या गोष्टी आपण साने गुरुजी यांच्याविषयी बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे जे आहेत ते म्हणजेच कोण आहेत, तर नौरोजी फर्दुंजी हे आपले एक समाजसुधारक आहेत. तर यांचा जर आपण विचार घेतला तर पारशी समाजातील एक अग्रगण्य असे सुधारक आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षण, धर्मसुधारणा, राजकीय संघटन क्षेत्रात त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं. 19व्या शतकातील पुरोगामी भारतीय बुद्धिजीवी अशी ती व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरींचा जर विचार केला तर 1840मध्ये एल्फिस्टन संस्थेत शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. एल्फिस्टन संस्थेतील पहिले भारतीय शिक्षक, बघा, एल्फिस्टन संस्थेमधील पहिले भारतीय शिक्षक कोण असतील तर नौरोजी फर्दुंजी हे आपल्याला पाहायला मिळतात. ब्रिटिश काळात भारतीयांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा टप्पा होता आणि पाश्चिमात्य शिक्षण भारतीयांना मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. बघा, याच्यावरती आपण त्यांच्यासाठी एक प्रश्न फ्रेम करू शकतो. पारशी समाजातील अग्रगण्य सुधारक कोण, तर नौरोजी फर्दुंजी हे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर महत्त्वाची मुद्दा काय येतो, एल्फिस्टन संस्थेतील पहिले भारतीय शिक्षक कोण, तर पहिले भारतीय शिक्षक कोण होते, नौरोजी फर्दुंजीच हे आपल्याला पाहायला मिळतात. पारशी धर्म सुधारणेमध्ये 1951मध्ये त्यांनी रहनुमाई माजदानी सभा स्थापन केलेली बघायला मिळते. बघा, ह्याचं उद्दिष्ट काय होतं, ह्या रहनुमाई माजदानी सभा याचं उद्दिष्ट होतं पारशी धर्मातील अंधश्रद्धा दूर करणे, धार्मिक विधी सुलभ करणे, आधुनिक शिक्षणाचा प्रसार करणे हे आपल्याला त्यांची उद्दिष्ट पाहायला मिळतात. पारशी समाजातील पहिली संघटित सुधारणा चळवळ म्हणून या सभेकडे पाहिलं जातं. बघा, रहनुमाई माजदानी सभा ही आपल्याला 1851मध्ये स्थापन झालेली पाहायला मिळते. त्याचा उद्दिष्ट होता पारशी धर्मातील अंधश्रद्धा दूर करणं, धार्मिक विधी सुलभ करणं, आधुनिक शिक्षणाचा प्रसार करणं. रहनुमाई माजदानी सभेचं महत्त्व काय होतं, तर पारशी तरुणांमध्ये वैचारिक जागृती करण्यात आली, धर्म व विज्ञान यांचा समन्वय साधण्यात आलेला आहे, स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणांना चालना देण्यात आलेली आहे. पुढील पारशी सुधारणा चळवळीचा त्याच्यामुळं पाया घालण्यात आलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काय काम होतं, तर बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बॉम्बे असोसिएशनचे उद्दिष्ट काय होतं, तर भारतीयांचे राजकीय हक्क, प्रशासनातील अन्यायाविरुद्ध आवाज हे त्यांचं काय होतं, उद्दिष्ट होतं. भारतीय राजकीय संघटनांच्या इतिहासातील सुरुवातीचा तो टप्पा पाहायला मिळतो. बॉम्बे असोसिएशनचे ऐतिहासिक संदर्भ कोणते येतात, तर 1852मध्ये त्याची स्थापना झाली. सुरुवातीच्या राजकीय संघटनांपैकी एक ती संघटना होती आणि पुढील भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी वैचारिक पार्श्वभूमी तयार करण्याचं काम बॉम्बे असोसिएशननं केलेलं आहे. 1852मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना झालेली आहे. त्याचे संस्थापक सदस्य म्हणून फर्दुंजी यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. त्यांचा विचारसरणीचा जर विचार केला तर विचार कशा पद्धतीचे असावेत, तर यामध्ये त्यांचा जर विचार घेतला तर धार्मिक सुधारणावाद त्यांच्याकडे होता. धर्मामध्ये जे काय आपल्याला कर्मकांड वगैरे येतात, सनातनी विचार येतात, त्यांच्यावरती त्यांना विरोध होता आणि त्यानुसार पाश्चिमात्य शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केलेला होता. समाज प्रगतीसाठी विवेकवाद, धर्म आणि आधुनिकता यांचा समतोल साधला पाहिजे असं त्यांचा विचार होता. म्हणजे पूर्णपणे धर्मवेडेपणा पण नको आणि पूर्ण आधुनिकता पण नको, दोन्हींचा पण आपल्याला काय केलं पाहिजे, समतोल साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर ऐतिहासिक महत्त्व काय आहे, शिक्षण क्षेत्रात भारतीयांना प्रवेश सुलभ केला त्यांनी. आपण बघितलंच एल्फिस्टन हायस्कूलमध्ये किंवा एल्फिस्टन कॉलेजमध्ये या संस्थेमध्ये पहिले शिक्षक, भारतीय शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. पारशी समाजातील
सुधारणांचा मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. राजकीय संघटनांचे प्रारंभिक शिल्पकार आहेत. त्यानंतर त्यांचं की पॉईंट जर विचारात घेतले, परीक्षेच्या भिमुख आपण जर विचारात घेतले, 1840मध्ये एल्फिस्टन संस्थेतील पहिले भारतीय शिक्षक आहेत ते. 1851मध्ये रणमाई माझदा यांनी सभा त्यांनी स्थापन केली. बॉम्बे असोसिएशन 1852 साली स्थापन झाली. त्याचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. बघा, ही इन्फॉर्मेशन आपल्याला कोणाबद्दल पाहायला मिळते, तर फर्दुंजी यांच्याबद्दल आपल्याला नौरोजी फर्दुंजी यांच्याबद्दल पाहायला मिळते. त्यांच्या या इन्फॉर्मेशनमध्ये आपण एक गोष्ट डोक्यात ठेवू शकतो, ते एल्फिस्टन संस्थेचे पहिले भारतीय शिक्षक होते. रहनुमाई माझदा यांनी सभा ही त्यांनी 1851मध्ये स्थापन केली आणि बॉम्बे असोसिएशन 1852मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. याच्यानंतर पुढल्या लेक्चरमध्ये आपण बाळासाहेब पाटील या समाजसुधारकांबद्दल आपण काय करणार आहोत, माहिती मिळवणार आहोत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.